आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने शिवसेना स्टाईल आंदोलन करून भविष्यातील आपल्या राजकीय वाटचालीची चुणूक दाखवून दिली आहे। खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यात आणि या पार्श्वभूमीवर युवा सेना आक्रमक झाली तर नाहीये ना असा सवाल आता केला जातोय। पाहूयात याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। मंगळवारी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील युवा सेनेनं केवळ नारायण राणेंच्या बंगल्यासमोर आंदोलन केलं असं नाही, तर त्यांनी सेनेच्या पावलावर पाऊल टाकत आरेला कार्यानं उत्तर देण्यात युवा सेना मागे नसल्याचं दाखवून दिलं। मुंबईतील जुहू परिसरातील केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बंगल्यासमोर युवा सेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते। मंगळवारी युवा सेनेनं या परिसरात तुफान राडा केला। खरं तर युवा सेनेनं आजवर विद्यार्थी आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर छोटी मोठी आंदोलनं केली होती, मात्र रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ होती। जुहूच्या आंदोलनात युवा सेनेचा नवा अवतार पाहायला मिळाला। या आंदोलनात युवा सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। भाजपची अखिल भारतीय विद्यार्थी संघटना ही आक्रमक आंदोलनासाठी ओळखली जाते, मात्र आता युवा सेना ही आक्रमक आंदोलनात मागे नसल्याचं पाहायला मिळालं। युवा सेनेचे अध्यक्ष आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू वरुण सरदेसाई यांच्याकडे युवा सेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे। विशेष म्हणजे जुहूच्या आंदोलनात ते आघाडीवर होते। युवा सेनेनं रस्त्यावर उतरून एक प्रकारे आपलं शक्ती प्रदर्शन केलं होतं। विशेष म्हणजे जुहूच्या आंदोलनानंतर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते। स्थापनेपासून युवा सेनेचा आजवरचा राजकीय प्रवास पाहिल्यास शिवसेना स्टाईलनं हे पहिलंच आंदोलन म्हटल्यास वावगं ठरणार नाही। युवा सेनेची वाटचाल जाणून घेऊयात। 2011 मध्ये युवा सेनेची स्थापना झाली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 2011च्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या हाती तलवार देऊन युवा सेनेची स्थापना केली आणि इथूनच युवा सेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न युवा सेनेनं लावून धरले। परीक्षा, फीवाढ, विद्यार्थ्यांना सेवा सुविधा आणि शिक्षण धोरणासंदर्भात आवाज उठवला। युवा सेनेनं पदार्पणातच मुंबई विद्यापीठात सलग 2 वेळा सर्वाधिक सिनेट सदस्य निवडून आणण्यात यश मिळवलं होतं। विशेष म्हणजे या निवडणुकीत युवा सेनेनं विरोधकांना भुईसपाट केलं होतं। पुढे विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोर्चे बांधणी करून युवा सेनेनं उमेदवारही निवडून आणले। 2014 आणि 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवा सेना प्रचारात उतरली होती। तरुण मतदारांना युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंकडे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली। युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली नुकतंच राज्यभरात युवा संवाद रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेनेसाठी भविष्यात कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण करण्याकरता युवा सेनेकडून प्रयत्न केले जातात। आंदोलनातही आपण मागे नसल्याचं युवा सेनेनं दाखवून दिलंय। एकेकाळी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी सेनेचा राज्यात बोलबाला होता, मात्र राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेचं काम थंडावलं होतं। पुढे भारतीय विद्यार्थी सेना विसर्जित करून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली युवा सेनेची स्थापना करण्यात आली। युवा सेनेतील अनेक महत्त्वाच्या पदावर शिवसेनेतील बड्या नेत्यांच्या नव्या पिढीचा भरणा आहे। खरं तर आदित्य ठाकरे यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यापासून सेनेत युवा सेनेचा दबदबा आणखी वाढला। प्रशासनातील बैठकींना वरुण सरदेसाईंच्या हजेरीवरून विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली होती। शिवसेनेतील या युवा ब्रिगेडच्या वाढत्या प्रभावामुळे सेनेतील जुन्या नेत्यांच्या भुवया उंचवल्या नाहीत तर नवलच। युवा सेनेनं जुहूतील आंदोलनातून शिवसेनेच्या आक्रमकतेचा कित्ता गिरवला। ही आक्रमकता युवा सेनेच्या भविष्यातील वाटचालीची नांदी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। युवा सेनेनं डिवचल्यामुळे आता भाजपच्या युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात एल्गार केलेला आहे आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना 75,000 पत्र पाठवणार आहेत। त्यामुळे आगामी काळात युवा सेना आणि भाजप युवा मोर्चा असा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अलीकडच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या युवा संघटना राजकारणात सक्रिय झाल्यात। स्पेशल रिपोर्ट।
मंगळवारी मुंबईत शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद सुरू असताना एक गोष्ट ठळकपणानं दिसून आली, ती म्हणजे युवा सेनेनं नारायण राणेंच्या घरासमोर केलेलं आक्रमक आंदोलन. खरं तर गेल्या काही वर्षात कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर युवा सेनेनं अशा प्रकारचं आंदोलन केलं नव्हतं. त्यामुळे ही संघटना अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. युवा सेनेची आजवरची वाटचाल पाहिल्यास आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री झाले, तर युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात नगरसेवक पदाची माळ पडली. पण आता महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आरपारच्या लढाईचं रणशिंग फुंकलं गेलंय. एकीकडे युवा सेनेकडून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला गेला, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी युवा सेना पदाधिकाऱ्यांची पाठ थोपटल्यानं विरोधकांनी सेनेवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांना आठवणीत राहावं यासाठी 75,000 पत्र युवा मोर्चातर्फे लिहिली जाणार अशा प्रकारचं माननीय प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं आणि त्याला आजपासून सुरुवात झाली त्या पत्र लेखनाला. तुला पुढच्या काळामध्ये मंत्रालयाच्या पत्त्यावर अशी जी ठरलेला आकडा आहे, रोज अशी शेकडोनी हजारोनी पत्र जमा होताना पाहायला मिळते की मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार आहे. हीरक महोत्सव, अमृत महोत्सव याचं सगळं सांगणार आहे. जुहूतील आंदोलनामुळे युवा सेना चर्चेत आली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्या युवा सेनेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं युवा मोर्चाला मैदानात उतरवलंय. भाजप युवा मोर्चा आता मुख्यमंत्र्यांना 75,000 पत्र लिहिणार असून सेनेच्या राडा संस्कृतीला सभ्य भाषेत उत्तर देणार असल्याचं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय. भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी अमरावतीमधून पत्र पाठवायला सुरुवात केली. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तर का राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सचिवाला विचारणार असतील की हा हीरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव आहे, तर मला वाटतं की राज्याचं ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव असूच शकत नाही. आणि म्हणून राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आमच्या देशाचा हा अमृत महोत्सवी हे वर्ष आहे हे लक्षात घेण्यासाठी, 75वं वर्ष आहे हे दाखवून देण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी 75,000 पत्र युवा मोर्चा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वरच्या निवासस्थानी पाठवतोय. युवा सेना आणि भाजप युवा मोर्चात संघर्ष पेटलाय, तर इकडे मनसेच्या विद्यार्थी संघटना अध्यक्षाच्या प्रतीक्षेत आहेत. आदित्य शिरोडकर यांनी नुकतंच शिवसेनेत प्रवेश केल्यानं हे पद रिक्त आहे. आदित्य शिरोडकर यांचा संघटनेवर फारसा प्रभाव नव्हता, त्यामुळे आदित्य शिरोडकर यांच्या जाण्यानं पक्षाला फरक पडला नसल्याचं मनसे नेत्यांनी सांगितलं. खरं तर अलीकडच्या काळात मनसेनं अमित ठाकरे यांच्यावर लक्ष केंद्रित केलं. गेल्या काही महिन्यांपासून अमित ठाकरे हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले. नुकतेच त्यांनी नाशिक, पुणे आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. पक्षाचं वयच 28 वर्ष आहे. म्हणजे आमचे जे महाराष्ट्र सैनिक असतील, नेते असतील, या सगळ्यांचं जर एक ॲव्हरेज काढलं तर वय 28 वर्ष आहे. आणि या सगळ्या गेल्या 2 वर्षामध्ये अमित ठाकरे अत्यंत सक्रियपणे काम करतायत. त्यामुळे अनायासे आम्हाला तो चेहरा लाभलेला आहे मनसे नेते म्हणून, आणि त्यांच्या माध्यमातून सगळीकडे फिरणं होतंय. स्वतः राजसाहेब हे तरुणांचे हृदयाचे हृदय सम्राट आहेत तरुणांचे, असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यामुळे आम्हाला काही असं वेगळं कुठलं तरी तरुण आणून करायची गरज नाही. आम्ही मुळातच तरुण आहोत. मनसे वगळता सर्वच राजकीय पक्षातले नेते हे 50च्या पुढचे आहेत. त्यामुळे या पक्षात तरुण नेतृत्वाला मोठा वाव आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या युवा संघटनांना पुढे करून पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत तरुणांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एकीकडे युवा सेना आणि भाजप युवा मोर्चामध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे, तर इकडे मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुरसिंग ठाकूर यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे हा वाद चव्हाट्यावर आलाय. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. मुंबई काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय. काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या निवडीवरूनच काँग्रेसवर पुन्हा एकदा घराणेशाहीचा आरोप झालाय. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी जिशान सिद्दीकी
आणि सामान्य कुटुंबातील सूरज सिंग ठाकूर यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत जिशान सिद्दीकी यांना 88,000हून अधिक मतं मिळाली, तर सूरज सिंग ठाकूर यांच्या पारड्यामध्ये 74,000 मतं पडली होती. निवडणूक निकालानंतर पक्षश्रेष्ठींकडून मुलाखत घेण्यात आली आणि त्यानंतर जिशान सिद्दीकी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र जिशान यांच्या निवडीनंतर नाराज झालेल्या सूरज सिंग ठाकूर यांनी तडकाफडकी कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. जाणून घेऊयात कोण आहे सूरज सिंग ठाकूर. सूरज सामान्य कुटुंबातील असून युवक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. त्यांनी 2 वेळा NSUIचं अध्यक्षपद सांभाळलंय. सामान्य कार्यकर्ता ते मुंबई युवक काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष अशी त्यांनी मजल मारली आहे. आपण सर्वसामान्य कुटुंबातील असून काँग्रेस कार्यकर्त्याला हक्क मिळवून देण्यासाठी पक्षात संघर्ष करणार असल्याचं सूचक वक्तव्य सूरज सिंग ठाकूर यांनी केलं. मैंने कल यूथ कांग्रेस के कार्यकारी प्रदेश पद से इस्तीफा मैंने दिया है. मेरी ये लड़ाई कांग्रेस के कार्यकर्ता की लड़ाई है और मैं कांग्रेस का एक कार्यकर्ता रहा हूँ, कार्यकर्ता हूँ और कार्यकर्ता रहूँगा और मैं राहुल गांधी का सिपाही हूँ. मैं हमेशा से कार्यकर्ताओं की लड़ाई लड़ते आया हूँ और मैं जमीन से जुड़ा हुआ एक मध्यम वर्गीय परिवार से आया हुआ एक यूथ कांग्रेस का कार्यकर्ता हूँ. सूरज सिंग ठाकूर यांच्या राजीनाम्यामुळे जिशान सिद्दीकी यांच्या अध्यक्षपदाची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटलंय. जिशान सिद्दीकी यांनी घराणेशाहीच्या आरोपांचं खंडन केलंय. राहुल गांधी यांनी घालून दिलेल्या निवडणूक प्रणालीनुसार आपली मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा जिशान सिद्दीकी यांनी केला. 2 चुनाव पहले लड़े हैं, तो मैं भी एक लैडर कर ऊपर से आया हूँ, ग्रास रूट में कार्यकर्ताओं के साथ जुड़ा हूँ, लाठियां खाया हूँ और बहुत सारा संघर्ष किया हूँ और इधर आया हूँ. पारिवारिक चीजें देखिए, जो अपना अपना नजरिया होता है बोलने का, मैं उसको मानता नहीं हूँ. मैंने ग्रास रूट से शुरुआत की है और इतने सारे युवा इसीलिए मेरे साथ जुड़े हुए हैं. कोण आहे जिशान सिद्दीकी हे जाणून घेऊया. जिशान सिद्दीकी हे मुंबईच्या वांद्रे विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांचे वडील बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. काँग्रेस पक्षात त्यांचा दबदबा आहे. काँग्रेस पक्षात पूर्वीपासून घराणेशाही चालत आली आहे आणि त्यामुळेच राज्यातील काँग्रेसचा प्रभाव असलेल्या ठराविक मतदारसंघात काही राजकीय कुटुंबाची मक्तेदारी बनली आहे. युवक काँग्रेसही त्याला अपवाद नसल्याचं पाहायला मिळतं. खरं तर राहुल गांधींनी युवक काँग्रेसच्या निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी नवीन निवडणूक प्रणाली लागू केली आहे. मात्र असं असलं तरी आजही प्रमुख पदांवर राजकीय वारसा असलेल्यांचा भरणा अधिक आहे हे नाकारून चालणार नाही. स्वाती लोखंडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. मात्र ब्रेक नंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान. त्यामुळे लगेचच परत येतोय. पाहत रहा युवा राजकारण. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात आजचा विशेष शो युवा राजकारण. आगामी काळातील विविध पक्षांच्या युवा संघटना आक्रमक होताना दिसणार आहेत. त्यामागची नेमकी कारणं काय आहेत याचा वेध आपण या शोच्या माध्यमातून घेत आहोत आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान. संदीप सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. सर, युवा सेना भाजपचा युवा मोर्चा दरम्यान आगामी काळात राजकीय संघर्ष पेटणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, निश्चितच. म्हणजे आता शिवसेना आणि भाजप या 2 पक्षांमध्ये संघर्ष सुरू झाल्यावर त्या दोन्ही पक्षांमधला युवा त्यापासून काही दूर राहू शकत नाही. किंबहुना सर्वच राजकीय पक्षांमध्ये जेव्हा अशी संघर्षाची वेळ येते तेव्हा युवा हाच आपल्याला आघाडीवर असतो असं दिसतं. एकेकाळी तर आपल्याला माहिती की शिवसेनेमध्ये जो युवा होता, म्हणजे ज्या वेळेला इथं गिरणगाव होतं, गिरणगावातले तरुण होते, त्यावेळेला तर ते तरुण एकदम आक्रमक होते. म्हणजे सोडा वॉटरची बाटली अशी धरून फेकणं याचं जे काही स्किल त्यावेळेला त्या तरुणांमध्ये होतं त्याला तोड नव्हती. पण तो युवा आता राहिला नाही पक्षामध्ये. आणि आपण बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये एक गोष्ट झाली की महाविद्यालयीन निवडणुका बंद झाल्यामुळे किंवा त्या नसल्यामुळे एक मोठ्या प्रमाणावर जो युवा ज्या पद्धतीनं यायचा राजकारणामध्ये तसा आलेलं नाही. आणि त्यामुळे आपण असं बघतो की नेत्यांशी संबंधित अशी जी काही तरुण असतात ते राजकारणामध्ये पटकन आलेले दिसतात आणि सामान्यांमधले तरुण आपल्याला तुलनेने कमी आलेले दिसतात. पण हे निश्चित आहे की संघर्ष हा होणारच आहे. अर्थात तो काल आपल्याला दिसता तशा पद्धतीनं फार जर चिघळला वाढला तर मात्र त्याचे परिणाम घातक अशासाठी असतात की बरेच वेळा ह्या तरुणांवरती म्हणजे ह्या वयामध्ये तरुण वयामध्ये केसेस दाखल होतात
आणि त्याचा त्रास त्यांना दीर्घकाळ सहन करावा लागतो, हे बिलकुल. मात्र तितकंच वास्तव आहे. बिलकुल. सर, तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचा हा आटापिटा चाललाय असं आपण म्हणायचं का? नाही, असं नाही. शेवटी हे बघा, राजकारणामध्ये एक पिढी हळूहळू नाही म्हटलं तरी बाजूला होत जाते सर्वच क्षेत्रामध्ये. एकाच म्हणजे केवळ राजकारण नाही, सर्वच क्षेत्रामध्ये एक पिढी जाते आणि नवी पिढी ती जागा घेते. आणि त्यामुळे ती जागा घेणारी पिढी ही तयार करणं ही आधीच्या पिढीची जबाबदारी असते. भाजपसारखे पक्ष त्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे काम करतात. आपण बघतो की रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सारख्या संस्थांमध्ये तरुणांची शिबिरं होतात, तिथं त्यांना वेगवेगळ्या विषयांची माहिती दिली जाते, त्यांना तयार केलं जातं. शिवसेनेतही काही प्रमाणामध्ये ते होताना दिसतं, राष्ट्रवादीत आपल्याला होताना दिसतं. असं वेगवेगळ्या पक्षाच्या मध्ये या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. त्यांचं बौद्धिक आणि एकूणच राजकीय परिपक्वता त्यांच्यामध्ये येण्यासाठी त्यांच्यावर संस्कार करणं ही प्रत्येक राजकीय पक्षांमधल्या जे ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांची जबाबदारी असते आणि ती पार पाडली जाते. बिलकुल. निश्चितच सर, राज्यात मिनी विधानसभा अर्थात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि त्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.